नमस्कार. स्वामी कृपा क्रिएशन्समध्ये मी गणेश अस्वल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे मी नथुराम गोडसे बोलतोय. नवीन संचामध्ये पुन्हा एकदा रंगभूमीवर आले आणि अर्थातच या नाटकामध्ये नथुराम गोडसे यांच्या भूमिकेत आहेत अभिनेते, खरं तर मी म्हणतो माझा मित्र अभिनेता सौरभ गोखले. हाय सौरभ. आत्ताच प्रयोग बघितला आणि अतिशय भुमिकेचं आहे तुझं काम. नाटक तर आवडलेलं आहेच, पण नवीन संचात बघण्याचा आनंद वेगळा आहे. तर जाणून घ्यायचं की जेव्हा तुला सांगण्यात आलं की नथुराम गोडसेंची भूमिका करायची, त्यावेळेपासून आता प्रत्यक्ष रंगभूमीवर नथुराम सादर करताना नेमके काय भावना आहेत? खूप ह्याच्याबद्दलची भावना नेहमीच वेगळी असते, कारण ही अत्यंत वादग्रस्त असलेली असं व्यक्तिमत्व. नाटकही इतकं वादग्रस्त ठरलेलं, इतके त्याचे प्रयोग झालेले आणि समर्थपणे ते दुसऱ्या अभिनेत्यांनी ऑलरेडी उभं केलेलं आहे. तर ते रंगमंचावर सादर करणं एका नव्या संचाबरोबर, त्यामुळे कुठेतरी एक मनात थोडीशी हे पण होती, शंका अशी होती की हे ॲक्सेप्ट होईल की लोकांना आवडेल का नाही, आपण कशा पद्धतीने ते करावं, दुसऱ्या ॲप्रोचनी करावं, सेम ॲप्रोचनी करावं. पण ते करताना मग हळूहळू विवेक सरांनी जो आम्हाला कॉन्फिडन्स बिल्टअप होत गेला, त्यांच्यामुळे धुरत सरांमुळे कॉन्फिडन्स बिल्टअप होत गेला, त्यामुळे आता ती भूमिका समर्थपणे रंगमंचावर उभी करण्याची एक ताकद मिळाली. आणि आता आज तिसरा प्रयोग होता आणि होपफुली विल गो अ लाँग वे. नक्कीच. पण मुळात तू स्वतः हे नाटक आधी बघितलेलं होतंस का? आणि भूमिकेचा अभ्यास जो म्हणतो एखाद्या कलाकाराला करावा लागतो, तो काय पद्धतीने केला? हे नाटक मी ते जुन्या संचातलं नाटक अनेक वेळा बघितलं होतं. म्हणजे रादर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो किंवा त्यानंतर जेव्हा मी माझा अभिनेता म्हणून प्रवास सुरू केला, तेव्हाही मी जवळपास 5-6 वेळा आत्ता मी हे नाटक बघितलेलं आहे आत्तापर्यंत. आणि एक व्यक्तिरेखेचा अभ्यास करण्याचं एक मला आवडतं, म्हणजे हिस्टॉरिकल व्यक्तिरेखा करायला मला डेफिनेटली नेहमीच आवडतं. कारण कुठे ना कुठे, कधी ना कधी, कुठल्या काळात काही लोकांमध्ये या व्यक्ती वावरलेल्या आहेत, जगलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल त्यांच्या कंटेम्पररीजनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. सो त्यांच्याबद्दल स्टडी करणं हे मला मनापासून आवडतं. त्यामुळे नथुरामांबद्दल त्यांच्या भावांनी लिहिलेलं पुस्तकं असेल किंवा त्यांच्याबद्दलचे अनेक रेफरन्सेस असतील, त्या काळाशी रिलेटेड अनेक घटनांबद्दलची वर्णनं असतील, त्या काळातल्या जर्नलिस्ट्सनी लिहून ठेवलेल्या गोष्टी असतील, त्यामुळे तसं रेफरन्स मटेरियल खूप अवेलेबल आहे. आणि मला वाचन करायला मनाला स्वतःला प्रचंड आवडत असल्यामुळे खूप वाचन केलं. आणि आता यूट्यूबसारखं आपल्याकडे माध्यम आहे, ज्याच्यातनं अनेक पॉडकास्ट मिळतात किंवा अनेक त्या रिसर्च रिलेटेड आपल्याला स्पीचेस ऐकायला मिळतात. सो तसं पण माझा बऱ्यापैकी मी अभ्यास करू शकलो आणि आज तो मला वाटतं चालतच राहील, तो नेव्हर एंडिंग आहे. बरोबर. मुळात हे नाटक प्रचंड लोकप्रियता मिळवलेलं नाटक आहे. तर जेव्हा आपल्याला ही भूमिका करायची तेव्हा दडपण नाही का आलं? कारण कसं आहे बघ की आधी सुद्धा अभिनेत्याने एका उंचीवर नेऊन ठेवलेलं नाटक आहे आणि आता तुझ्याकडे ही भूमिका आली, त्याचं टेन्शन आलं होतं? टेन्शन मला येत नाही, काहीतरी जरा ते मेकॅनिकल गोंधळ आहे बहुतेक. मला टेन्शन येत नाही. मला उलटनं जेवढं ते टफ असेल किंवा जेवढं रिस्की असेल तेवढा मला अजून फोर्स येतो करायला, की नाही हे होणार नाही असं कसं वाटतं लोकांना, हे झालंच पाहिजे. त्यामुळे मला त्याच्यातनं एक वेगळी ऊर्जा मिळते. जितकं डिफिकल्ट प्रॉब्लेम माझ्या समोर येईल त्यातनं मला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि त्यामुळे मला काम करणं हे जास्त पॉझिटिव्ह आणि जास्त एनर्जेटिक वाटतं. त्यामुळे मला टेन्शन नाही येत कधीच. आणि खरोखर ते टेन्शन तुला न येऊ आणि असेच अनेकोत्तम प्रयोग घडत जाऊ, ती सदिच्छा देतो. तू म्हणालास तिसरा प्रयोग झाला, पण खरं तर 820वा प्रयोग आहे आपल्याला म्हणायला हवं. नवीन संचातला तिसरा प्रयोग, पण नाटकाचा 820वा प्रयोग. तर तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि श्रोते हो आणि अर्थातच प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.